मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर राजेंद्र दाते पाटील यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, तर मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। विशेष म्हणजे दोन्ही आंदोलनाचा केंद्रबिंदू मराठा आरक्षण हाच असला तरी आरक्षण मिळवण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत। एकीकडे कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षणाचा आग्रह, तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन वेगवेगळे प्रवाह आता समोर येत आहेत। पाहूयात या सगळ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची धार तीव्र होताना दिसतेय। मनोज जरांगे पाटील आणि डॉक्टर राजेंद्र दाते पाटील या दोघांच्याही आंदोलनाचा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देणं। मात्र हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची आणि आरक्षणाची अंमलबजावणी करून घेण्याची या दोन्ही आंदोलकांची कार्यपद्धती मात्र पूर्णपणे वेगळी आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी कोणत्या प्रमुख मागण्या केल्यात ते पाहूया। हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवावी। कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची वैधता सुनिश्चित करावी। मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित गुन्हे मागे घेण्यासह प्रलंबित मागण्यांवर 28 ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्यावा। मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि फी माफी द्यावी। सारथी संस्थेला पुरेसा निधी आणि MPSCच्या वयोमर्यादेमध्ये मराठा विद्यार्थ्यांना सवलत द्यावी। 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या। त्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा, त्यांना सोयी सुविधा द्या। त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे। MPSCच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे, पुण्याच्या आंदोलनात त्यांची वयमर्यादा वाढून देणार। त्या सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करता कामा नाही तुम्ही। हैदराबाद गॅझेटनुसार जे अर्ज आले त्यानुसार प्रमाणपत्र द्यायचे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनांचा हैदराबाद गॅझेट हा सध्या प्रमुख मुद्दा बनलाय। हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा करून मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यावर त्यांचा भर आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या डॉक्टर राजेंद्र दाते पाटील यांची भूमिका यापेक्षा वेगळी आहे। मराठा आरक्षणासाठी दाते पाटलांनी कोणत्या प्रमुख मागण्या केल्यात तेही पाहू। मराठा समाजाला न्यायालयीन कसोटीवर टिकणारे कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण मिळावं। SC-BC आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाज बांधवांना शिक्षण आणि रोजगारामध्ये आवश्यक सवलती मिळाव्यात। आरक्षण नसलेल्या मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळता शिक्षण आणि नोकरीमध्ये OBC प्रमाणे सवलती द्याव्यात। पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक अडचणी दूर कराव्यात। आरक्षणाचा निर्णय तात्पुरता न राहता भविष्यातील न्यायालयीन आव्हानांमध्येही टिकेल असा शाश्वत तोडगा काढावा। मराठा समाजाला ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांच्याकडे वंशावळ आहे, त्या सगळ्यांना कुणबी म्हणून दिल्या जाईलच आणि दिलंच पाहिजे। परंतु ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, OBC मध्ये असलेल्या सर्व सवलती राज्य शासनाने जाहीर कराव्यात। ज्या आमच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्यांचे ते गुन्हे वापस घ्यावेत। सारथीसाठी 5,000 कोटींची निधी द्यावा। आपण तात्काळ आमच्या या सगळ्या मान्य होणाऱ्या मागण्या मंजूर कराव्यात। या मागणीसाठी दाते पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। राजेंद्र दाते पाटील आणि मनोज जरांगे पाटील या दोन्ही आंदोलकांच्या मागण्यांमध्ये अनेक समान धागे आहेत, पण आरक्षणाच्या लढ्याची दिशा मात्र वेगळी आहे। जरांगे पाटील यांचा भर हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र आणि त्याच्या वैधतेवर आहे, तर दाते पाटील यांचा आग्रह थेट कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षणावर आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता हैदराबाद गॅझेटचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी याच गॅझेटच्या आधारे आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी लावून धरली आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर राजेंद्र दाते पाटील यांच्या आंदोलनस्थळी हैदराबाद गॅझेटची होळी करण्यात आली। गॅझेट स्वीकारण्यावरून झालेल्या या कृत्यामुळे मराठा आरक्षणाच्या एकाच लढ्यामध्ये दोन प्रमुख आंदोलनांची दिशा आणि रणनीती भिन्न आहे, हेच पुन्हा अधोरेखित झालंय। आणि या ठिकाणी हैदराबाद गॅझेट असो, मराठा समाजाला द्यायचं म्हणलेलं आरक्षण असो
अशा वेगवेगळे जे जी आर आहेत या सगळ्या जी आरची होळी आणि या ठिकाणी होमामध्ये करण्यात आलेली आहे. हे सरकार किती खोटं बोलतंय, हे सरकार मतासाठी मराठा समाजाचं कसं पाकिट मारते हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळं मराठा समाजासाठी काढलेले सगळे जी आर आणि सगळे काढलेले लेखी आदेश या ठिकाणी आम्ही स्व केलेले आहेत. या गोष्टीचा आम्हाला कुठलाही फायदा नाही. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही आगीच्या हवाली केलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात थेट संघर्षाची भूमिका घेतलेली नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या एकाच प्रश्नावर दोन स्वतंत्र आंदोलनं उभी राहिली आहेत. त्यामुळं हैदराबाद गॅझेटपासून घटनात्मक आरक्षणापर्यंत कुणबी प्रमाणपत्रापासून न्यायालयीन लढाईपर्यंत मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आता दोन वेगवेगळे मार्ग स्पष्ट झाले. या दोन्ही आंदोलनांना भविष्यामध्ये एकत्रित दिशा मिळते का की हा संघर्ष स्वतंत्र प्रवाहांमध्येच पुढे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सरकार या दोन्ही आंदोलनांच्या मागण्यांवर नेमका काय तोडगा काढतं याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय. दाते पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या मुद्द्यावरही दोन्ही आंदोलनामध्ये वेगवेगळे सूर दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला पुढे एकत्रित दिशा मिळते की स्वतंत्र प्रवाह कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या सरकार या दोन्ही आंदोलनाच्या मागण्यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.